सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी बहुजन युद्धपॅंथरचा जिल्हा अध्यक्ष अंकित वाघमारे आणि माझ्यासोबत आहेत विकास बैले, कुणाल देवकुळे, गुरुनाथ शिंदे आणि संगीता पाटील आणि सविता रणदिवे। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसण्याचं कारण असं होतं की गेल्या 5 महिन्यापासून मौजे शेंद्रे येथील विस्तारित गावठाणातील जे भूखंड आहेत, जे शासनाने नागरिकांना राहण्यासाठी दिलेले आहेत, तिथं सर्रासपणे वर्ग 2च्या जमिनीवरती करार होत आहेत, बेकायदेशीर नोंदी होत आहेत आणि अतिक्रमण तर इतक्या प्रमाणात झालेलं आहे की तिथं जाता येता कितीतरी ऍक्सिडेंट होत आहेत। त्याच्याकडे शासनाचा पूर्ण कानाडोळा होत आहे। मंडल अधिकारी असतील, तलाठी असतील, सरपंच असतील, हे एकदम बघ्याची भूमिका घेत आहे। प्रशासन काही करत नाही, पाठपुरावा शासन दरबारी करून सुद्धा। ही तीच भूमी आहे जिथे सरकारचं सरकार होतं, ब्रिटिश सरकार होतं त्यावेळेस। आज आपलीच माणसं, आपलेच सरकार आपल्याला न्याय देण्यापासून वंचित का ठेवतात आपल्याला, असा असणारा प्रश्न आज आम्हाला उद्भवत आहेत। नागरिकांना पण तो प्रश्न अतिक्रमणाचा हटवण्यासाठी सतवत आहे तो प्रश्न। आज नगरपालिका ज्याप्रमाणे अतिक्रमण काढतं, त्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये अतिक्रमण केलेलं आहे। तेथील ग्रामपंचायतीमधील सदस्य असतील, सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, मंडल अधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील, हे का काढत नाहीत? का बघ्याची भूमिका घेत आहेत? का सरकार क्रांतिसिंग नाना पाटलासारखा आमचा अंत बघताय का? आम्ही कायदा हातात घेऊन तुम्हाला तसंच जैसे तसे उत्तर देऊ का? झोपेचं सोंग करणाऱ्या सरकारला जागा आणण्यासाठी आलेलं आहे। जिथे क्रांतिसिंग नाना पाटील, अण्णा नाईकवाडी होते, कायदा हातात घेतला होता। आई शपथ सांगतो, मी पण अंकित वाघमारे, अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली बुद्धीवर पाय, अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली बुद्धीवर पाय।